ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. थंबनेलवरून समजलं असेल आजची डिझाईन नक्की कोणत्या टॉपिकवर आहे. कंट्रोल एन प्रेस करून मी या ठिकाणी नवीन साईज घेतोय आणि आपले प्रिसेट डिटेल्समध्ये तुम्हाला इथे डिटेल्स टाकायचे. डिझाईन ही इंचेसमध्ये आहे, 8x10 इंच. सिम्पली क्रिएटला क्लिक केल्यानंतर पहिली स्टेप आहे आपली साईजवरती ग्रीड लाईन्स घेणं. ठीक आहे, तर अशा प्रकारे गाईडलाईन्स घ्यायच्यात. इथे एक कॉलम, एक रो आणि मार्जिन 100 पिक्सल आहे. सिम्पली हिट ओके करूयात. डिझाईनमध्ये गाईडलाईनचं सध्या काम नाही आहे, तर कंट्रोल एच ने मी हाईड करतोय. आपला बॅकग्राऊंड इम्पोर्ट करून घेऊ. प्लेस एम्बेडेडला क्लिक करून सिम्पली मी या ठिकाणी हा बॅकग्राऊंड इम्पोर्ट करतोय. डिझाईनचे जे काही रिसोर्सेस आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत. पहिला आहे या ठिकाणी इन्शियंट कॉलम्स. ठीक आहे, तर हा मी बॅकग्राऊंड पिंटरेस्टवरून डाउनलोड केलेला आहे. बेसिकली याला आपण कॉपीज करणार आहोत. त्यानंतर लॉयन नॉकर याचा आणखीन एक सेट इथं आहे. तुम्हाला दोन्हीपैकी जो यूज करायचा आहे तो तुम्ही करू शकता. आणि इथे डेझर्ट लँडस्केप बॅकग्राऊंड आहे. पुढे वळूयात. ही आहे वुडन बाल्कनी. फ्री पिक वरून मी ही फाईल तुम्हाला डाउनलोड करून देणार आहे. त्यांचा यूज तुमच्या हिशोबाने करायचा आहे. या ठिकाणी आहे वुडन ब्रिज. तर अशा खूप सारे वेगळ्या प्रकारचे ब्रिजेस येतात आणि डिझाईनमध्ये यूज होणारा जो काही टेक्स्टचा डाटा आहे तो मी या ठिकाणी पेस्ट करून ठेवला आहे. तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या सेशनला. हे पहा, बॅकग्राऊंड इम्पोर्ट आपण व्यवस्थित केला. त्यानंतर आपण दुसरा इलेमेंट घेऊयात, वुडन डोर. हा आहे एक डोर. ठीक आहे, याचा आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करतो. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर पहिली स्टेप आहे त्याला करणं स्मार्ट ऑब्जेक्ट. स्मार्ट ऑब्जेक्ट झाल्यानंतर आपण याच ठिकाणी ह्या स्पेसिफिक एलिमेंटवरती ठेवूयात आपला लॉयन नॉकर. हा आपला लॉयन नॉकर आहे. दोन प्रकारचे आहेत, जो योग्य वाटेल तो घ्या. मी ऑलरेडी याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून ठेवलाय. कंट्रोल टी राईट क्लिक करून मी हॉरिझॉन्टली फ्लिप केलंय. व्यवस्थित इथे ऍडजस्ट करून ठेवू. लाईटली असं थोडं त्याला कॉर्नर त्याच्या आतमध्ये वडा आणि थोडं त्याला लाईटली रोटेट करायचं आहे. रोटेट झाल्यानंतर इथे सेट करून देऊ. दोघांना स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणखीन एकदा आणि घेऊन जाऊयात आपल्या मेन लेअरवरती. व्यवस्थित सेट केल्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला याचीच एक कॉपी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी ते सेट करतोय. हा फायनल नाहीये, बट एकंदरीत इथे हा बसला पाहिजे. व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्याची सेम डुप्लिकेट कॉपी घ्यायची. कंट्रोल जे किंवा अल्ट प्रेस करून तुम्ही घेऊ शकता. कंट्रोल टी करून मी हॉरिझॉन्टली फ्लिप केले आणि त्याला इथे अशा प्रकारे सेट करून देऊयात. ठीक आहे, हा पार्ट इथे सेट झालेला आहे. या दोघांना कंट्रोल टी प्रेस करून आपण लाईटली त्यांची हाईट अशी कम्प्रेस करूयात. डन. या ठिकाणी बॅकग्राऊंडला क्लिक करून मी इथे घेतोय वुडन ब्रिज. तर प्लेस इम्बेडेड करूयात म्हणजे ऑटोमॅटिक स्मार्ट ऑब्जेक्ट होईल. स्मार्ट ऑब्जेक्ट झालेला आहे, आपल्याला आपला वेळ वाचतो. ठीक आहे, तर मी इथे व्यवस्थित असं सेट करून ठेवतोय. ही त्याची फायनल पोझिशन नाहीये, पोझिशन चेंज होणार आहे. या सेम लेअरची डुप्लिकेट घ्यायची आहे, बट त्याच्या आधी आपण याला देऊयात एक मास्क. मास्कला क्लिक केल्यानंतर बी फॉर ब्रश घ्यायचा आहे. मेक शुअर फोरग्राऊंड कलर ब्लॅक असला पाहिजे. ओपेसिटी साधारण 80 आणि फ्लो 85च्या आसपास मी इथे ठेवून साईज कमी केली. त्याला इथे अशा प्रकारे इरेज करून टाकूया. व्यवस्थित इरेज झाल्यानंतर सेम लेअरची आपण डुप्लिकेट कॉपी घेणार आहोत. अल्ट प्रेस करून इथे कॉपी घ्यायची. परफेक्ट. त्यानंतर सेम मास्कला क्लिक करा आणि इथला देखील अननेसेसरी पार्ट पूर्ण इरेज करून टाका. परफेक्ट. या सर्व लेयर्सला इथे व्यवस्थित इथे ठेवून देऊयात. मेक शुअर सर्व लेयर्स सिलेक्ट झाल्या पाहिजे. तर ह्या सर्व लेयर्स मी इथं सिलेक्ट केलेल्या आहेत. लाईटली साईज कमी करू आणि इथे ठेवून देऊ.
ठीक आहे. बेसिक ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ह्या सर्व लेयर्सला सिलेक्ट करा आणि कंट्रोल जी म्हणजेच ग्रुप करा. ह्या ग्रुपला कंट्रोल ए ने सेंटर अलाइन घ्यायचं आहे, कंट्रोल डी ने डिसिलेक्ट करूयात. ओके, डन. तर अशा प्रकारे हा पार्ट कंप्लीट झाला. त्यानंतर या ठिकाणी आपण आपली गॅलरी टाकू. तर वुडन हा जो गॅलरीचा पार्ट आहे इथे ठेवूयात. याच्यामध्ये ऑलरेडी बॅकग्राऊंड आलाय, तर मी बॅकग्राऊंडची लेअर बॅक स्पेसने डिलीट करतोय. क्लोज करताना सेव्ह करूयात. तर आता हा पार्ट आहे, याने आपण सिलेक्शन टूलने एवढाच पार्ट सिलेक्ट करूयात. कंट्रोल शिफ्ट आणि जे प्रेस करायचं आहे. मेक शुअर ही लेअर स्मार्ट ऑब्जेक्ट आहे ही रेस्टराइज झाली पाहिजे. तर राईट क्लिक करून मी रेस्टराइज लेअर केलाय. त्यानंतर रेक्टँगल सिलेक्शन टूलने याला एवढाच पार्ट सिलेक्ट करू. कंट्रोल शिफ्ट जे, म्हणजे तो पूर्ण पार्ट एकंदरीत वेगळा होईल. अशा प्रकारे मी इथे ठेवलेला आहे. अगेन सिलेक्शन टूलने एवढा स्पेसिफिक पार्ट सिलेक्ट करायचा आणि कंट्रोल जे प्रेस करायचा. कंट्रोल जे प्रेस केल्यानंतर त्याला शिफ्ट प्रेस करून अशा प्रकारे एक्सटेंड करा. झाला, छान. या तिन्ही लेअरला सिलेक्ट करूयात, साईज करूयात लहान आणि व्यवस्थित इथे असं ठेवून देऊयात. कुठलीही साईज फिक्स नाहीये, बट आपण वेळ वाचवतोय त्यामुळे मी थोडं फास्ट घेण्याचा प्रयत्न करीन. ह्या तिन्ही लेअरला मी इथे सिलेक्ट केलेलं आहे. ओके, डन. तर ही आपली साईज मे बी फायनल असेल. काही एक्सटेंड करायची गरज पडली तर आपण त्याची हाईट वाढवू शकतो. आणि त्याच्यासोबत आणखीन एक लेअर आहे, तर ती लेअर सुद्धा आपल्याला ॲडजस्ट करावी लागेल. ही जी कॉपी आपण घेतली होती, ह्याच कॉपीला कंट्रोल टी ने आपण इथे हाईट वाढवणार आहोत. तर हे अशा प्रकारे वर्क करतं. शिफ्ट प्रेस करून कधी पण साईज वाढवा, म्हणजे अलाइनमेंट फॉलो होईल. त्यानंतर बॅकग्राऊंडच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे टाकायचा आपला आजचा फोटो. तर मी डायरेक्ट इम्पोर्ट करतोय. या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह झालेला नाहीये, तर रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या जस्ट कमांडला क्लिक करा. बॅकग्राऊंड रिमूव्ह होईल. बॅकग्राऊंड रिमूव्ह झाल्यानंतर आपण त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करू. मी या ठिकाणी फोटोशॉप पेड यूज करतोय. ठीक आहे. तुम्हाला जर फोटोशॉप सारखे एडिटिंगचे सॉफ्टवेअर हवे असतील तर मी चॅनलची लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला इथे व्हिजिट करा. माझा नंबर देखील तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. मेसेज टाका, जो सॉफ्टवेअर हवा आहे तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, परफेक्ट. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे फोटो आपला आजचा ठेवलेला आहे. फोटोला व्यवस्थित सेट केल्यानंतर पुढे वळूयात. मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे नवीन व्हिडिओजचे अपडेट आणि ग्राफिक डिझाईनच्या रिलेटेड कंटेंट मी पोस्ट करत राहतो. परफेक्ट. तर अशा प्रकारे मी इथं ठेवून देतो ह्या बॅकग्राऊंडला. आता आपलं ऑलमोस्ट खूप सारं काम झालेलं आहे. पुढे वळूयात. या स्पेसिफिक बॅकग्राऊंडला इथं क्लिक करायचं आहे आणि आपला आजचा जो काही पिंटरेस्टवरचा बॅकग्राऊंड आहे तो इथे इम्पोर्ट करू. मी सिम्पली कॉपी करतोय. फोटोशॉपमध्ये आल्यानंतर बॅकग्राऊंडला कंट्रोल बी ने पेस्ट करा. सेट केल्यानंतर पुढे वळूयात. अशा प्रकारे इथे मी बॅकग्राऊंड ठेवलेला आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर लक्ष द्या मित्रांनो. इथे आपण करणार आहोत पूर्ण इरेज बॅकग्राऊंड. तर अल्ट प्रेस करून इथे सिम्पली मास्कला क्लिक करा. मास्कला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बी फॉर ब्रश घ्यायचा आहे. साईज वाढवायची आहे, साधारण 50 ऑपॅसिटी आणि 70च्या आसपास फ्लो. इथे व्हाईट कलरने आपण हा बॅकग्राऊंड रिकवर करूयात लाईटली. या सेम बॅकग्राऊंडची कंट्रोल जेने डुप्लिकेट घ्यायची आहे. कंट्रोल टी, राईट क्लिक केल्यानंतर हॉरिझॉन्टली घ्या. तर इथे ही जागा एकदम परफेक्ट वाटते. परफेक्ट आहे. आणखीन एक कॉपी घेणं गरजेचं आहे. कंट्रोल जे, कंट्रोल टी आणि ही कॉपी आपण इथे थोडी लहान करून ठेवूयात, साधारण ह्या लेवलला. पण त्याचा बॅकग्राऊंड पूर्ण इरेज करायचा आहे. ब्रशने लाईटली रिकवर करायचं आहे, अशा प्रकारे. डन. ओके. आता पुढे वळूयात. या ठिकाणी आपण जो फोटो टाकणार आहोत तो ह्या पूर्ण ग्रुपच्या पाठीमागे असला पाहिजे. ह्या सर्व लेयर्सची मी ग्रुप करतोय. या लेयर्सची ग्रुप झाल्यानंतर त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करू.
आणि ह्या स्पेसिफिक बॅकग्राऊंडला क्लिक करून त्याच्या खालच्या लेअरच्या तिथे प्लेस इम्बेडेड करू. व्यवस्थित असा बॅकग्राऊंड सेट करायचा आहे जिथे त्याचा कुठलाही पार्ट कट झालेला दिसता कामा नये. तर याच्यासाठी आपण स्पेशल रिकव्हरी करणार आहोत. डोंट वरी, सध्या मी इथे ठेवून देतोय. ओके, ग्रेट. त्यानंतर सेकंड एलिमेंट पण इथे टाकून देऊ. या सेम लेअरला मी क्लिक केलंय आणि इथे फ्लाइंग सिल्क ऍड केलेला आहे. हा आहे फ्लाइंग सिल्क. याचा बॅकग्राऊंड मी रिमूव्ह केलाय जेणेकरून आपला वेळ वाचेल. बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आपण इथे हा सिल्क इथे पेस्ट करतोय. ठीक आहे, साईज ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. आता हा जो सध्याचा कलर आहे तो तिथे सूट होत नाहीये. तर आपण काय करूयात, कंट्रोल यू आणि लाईटली सॅच्युरेशन ऍड करू. लाईट देखील कमी करायची म्हणजे थोडासा डार्क होईल, बट ही योग्य पद्धत नाहीये. ठीक आहे, कंट्रोल एम ने आपण इथून त्याची लाईट कमी करू शकतो. जस्ट कर्व खाली घ्या. परफेक्ट आहे, डन. तर अशा प्रकारे इथे मी सेट करून ठेवतो. या स्पेसिफिक बॅकग्राऊंडचा काही पार्ट इथे वरती आलेला आहे, तो आधी कम्प्लिटली इरेज करून घेऊ. इरेज करण्यासाठी मेक शुअर ब्लॅक कलर वापरा. या ठिकाणी मी थोडं रफ इरेज करतोय, बट तुम्ही यूज करताना 50, 40, 50, 70 ह्या आसपास ओपेसिटी आणि फ्लो ठेवत जा. तर या ठिकाणी आपण 70% आपलं वर्क कम्प्लीट केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल या स्पेसिफिक इमेजला आपण देऊयात कॅमेरा रॉ. कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून कॅमेरा ओपन करायचा आहे. आता तुम्ही इथं पाहिलं तर फोटो एकदम बेस्ट आहे, काहीच अडचण नाही आहे. ठीक आहे, मी लाईटली इथे कॉन्ट्रास्ट वाढवतोय. शॅडो इथे कमी करूयात. शॅडो नंतर थोडा येलो टोन आणि लाईटली मजेंटा. थोडा टेक्स्चर क्लॅरिटी वाढवायची. असंच खाली आल्यानंतर तुम्हाला इथे शार्पनिंग दिसेल. तर शार्पनेस अराउंड 5 to 8% ठेवला तरी चालेल. परफेक्ट आहे. डिझाईनमध्ये व्हाईट कलर जास्त आहे, तर मी इथे लाईटली व्हाईट कलर म्हणजेच हायलाईट कमी करतोय आणि सिम्पली व्हाईटला पण थोडं कमी करूयात. परफेक्ट आहे. आता फोटो सेम कलर ग्रेडिंग आपल्याला ह्या सेकंड फोटोला करायची आहे. कॅमेरा ओपन करा आणि या ठिकाणी कॉन्ट्रास्ट येलो मजेंटा. त्यानंतर लाईटली आपण हायलाईट इथे वाढवू अराउंड 2%. शॅडो आपल्याला इथे कमी करायचे आहे. ब्लॅक आणि व्हाईट पण कमी करूयात. परफेक्ट. तर अशा प्रकारे या फोटोला सुद्धा कलर ग्रेडिंग झालेली आहे. सेकंड, इथे जे काही एलिमेंट्स यूज केलेले आहेत सर्वांना आपल्याला कलर ग्रेडिंग करायचे. या स्पेसिफिक ग्रुपला अल्ट एल डबल एस प्रेस करून स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणि कंट्रोल शिफ्ट ए म्हणजेच कॅमेरा रॉ. या ठिकाणी कॉन्ट्रास्ट आपल्याला वाढवायचा आहे, हायलाईट कमी करायचे. व्हाईट पण कमी करा, ब्लॅक पण कमी करा. येलो टोन आणि मजेंटा लाईटली वाढला पाहिजे. व्हायब्रन्स कमी केला तरी चालेल, म्हणजे बेसिकली इथे सुटेबल असा आपला कलर होईल. मी क्लॅरिटी डिहेज ह्या स्पेसिफिक एलिमेंट्समध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. कंट्रोल झेड, कंट्रोल शिफ्ट झेड. परफेक्ट आहे. हा कॅमेरा अप्लाय झाल्यानंतर ह्या सेम कॅमेरावरती आपण सेकंड कॅमेरा अप्लाय करतोय. इथून मी एक्सपोजर कमी करतोय. कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे, हायलाईट कमी. थोडा येलो टोन, अगेन थोडा व्हायब्रन्स कमी. छान. तर इथे सध्या हे सूट झालंय. त्यानंतर डोरवरती काम करूयात. डोरला देखील आपल्याला इथे जो काही सॅच्युरेशनचा पार्ट आहे तो कमी करावा लागेल. तर मी व्हायब्रन्स आणि लाईटली सॅच्युरेशन कमी करतोय. कॉन्ट्रास्ट वाढवा, हायलाईट वाढवा. शॅडो करूयात कमी आणि एक्सपोजर सुद्धा कमी करूयात. हा जो पार्ट पाहताय हा आहे हायलाईटचा. तर इथे हायलाईट कमी केल्यानंतर ते व्यवस्थित असं दिसेल. सेम फिल्टर अल्ट प्रेस करून कॅमेरा इथून पिक करायचा आहे आणि त्याच्या वरच्या लेफ्ट लेअरवरती अप्लाय करायचा आहे. आता या ठिकाणी आपण यूज करणार आहोत ब्रशेस. ब्रशेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील
मेक शुअर डिस्क्रिप्शनची लिंक चेक करा. तर या ठिकाणी हा फोटोच्या जस्ट वरती आपण घेणार आहोत एक ब्लँक लेयर. ब्रशने साईज वाढवायची आहे. साईज कशी? अल्ट आणि राईट क्लिक. त्याच्यानंतर तुम्ही राईटला कर्सर घेऊन गेल्यानंतर त्याची साईज वाढते. अशा प्रकारे इथे ब्रश सिलेक्ट करायचा आहे. ह्या ब्रशची लिंक मी तुम्हाला देईल किंवा ही फाईल देईल. आणि ह्या ब्रशच्या सेटमध्ये तुम्हाला इथे साधारण 6-7 नंबरला ब्रश मिळेल. ठीक आहे, 6 नंबरला हा ब्रश आहे. या ब्रशची ओपेसिटी मी आणि फ्लो 50 ठेवतोय. अल्ट प्रेस करून आपण इथलाच कलर पिक करूयात. साधारण जो डिझाईन मध्ये आहे तो. परफेक्ट आहे. आता सेम हाच ब्रश आपण यूज करणार आहोत बॅकग्राऊंडच्या ह्या फोटोंच्या वरती. तर एक ब्लँक लेअर घ्यायची आहे आणि इथे थोडासा ब्रश अप्लाय करायचा आहे. काही ब्रश या स्पेसिफिक लेअर वरती सुद्धा अप्लाय करणं गरजेचं आहे. तर इथे लेअर घेतली आणि इथे ब्रश अप्लाय केला. ओके, ग्रेट. ह्या लेअरला, ह्या स्पेसिफिक ब्रिजला इथे ब्लँक लेअर घ्यायची आहे, क्रिएट करायचं आहे, म्हणजे हा ब्रश ह्या ब्रिजच्या बाहेर नाही गेला पाहिजे. ठीक आहे, तर मी इथे डार्क कलर थोडा अजून अप्लाय करतो. आता आपण करूया त्याचा ब्लेंड चेंज. ठीक आहे, खूप सारे ब्लेंड आहेत बट सुटेबल असं आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे हार्ड लाईट एक ऑप्शन आहे. हार्ड लाईटची आपण ऑपेसिटी करूयात कमी, जिथे सुटेबल असं आपल्याला इफेक्ट भेटेल. छान. आता थोडं फोटोला काम करूया. या फोटोमध्ये लाईट ऍडजस्ट करायची आहे. कशी? ह्याच्या लेफ्ट साईडला, ह्या स्पेसिफिक फोटोच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी आपल्याला इथे शॅडो अप्लाय करायची आहे. कशी? तर या फोटोला सिलेक्ट करा, ॲडजस्टमेंटमध्ये या आणि घ्या एक्सपोजर. एक्सपोजरला इथे क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा आहे. एक्सपोजर करायचा असा कमी. गामा करेक्शन 0.95 असलं पाहिजे मिनिमम. कंट्रोल आय म्हणजेच इन्व्हर्ट. आता आपण घेऊयात ब्रश जो असेल सॉफ्ट राउंडेड. ह्या सॉफ्ट राउंडेड ब्रशने आपण करूया तिथे अप्लाय ब्रश. परफेक्ट आहे. एकदा लेअर हाईड करून चेक करायचं आहे. आपला इफेक्ट फेसवरती जास्त इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे. आता सध्या आहे जो की आपण कमी करणार आहोत. तर व्हाईट कलरने मी एवढा स्पेसिफिक एरिया अजून इरेज करतो, कारण व्हॅल्यू फेसचे आहे. ठीक आहे, क्लायंट कधी पण डिझाईन पाहताना आपल्या फेस आणि आपल्या टेक्स्टकडे पाहतो. तर ह्या दोन गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे वळूयात. सेम लेअरला आपण सेम एक्सपोजर अप्लाय करूयात. इथे एक्सपोजर केला मी कमी, गामा करेक्शन वाढवलंय. कंट्रोल आय, बी फॉर ब्रश आणि अप्लाय करा. तर अशा प्रकारे ब्रश अप्लाय झालेला आहे. आता टेक्स्ट टाईप करून घेऊ. जास्त वेळ न घालवता मी इथे ऑलरेडी टाईप केलेला टेक्स्ट आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. ठीक आहे, तर यांना टी फॉर टेक्स्ट टूलने मी इथं सिंगल क्लिक केलंय. कंट्रोल व्ही ने टेक्स्ट पेस्ट केलेला आहे. इन्फिनिटी 23 नावाचा फॉन्ट आहे, जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या चॅनलवरती मेसेज केल्यानंतर मिळेल. एवढं काही कठीण नाहीये. ओके, अल्ट आणि लेफ्ट एरो कीने आपण या प्रकारे अशा प्रकारे इथे सेट करू शकतो. डन. तर इथे नाव टाकलं, सेम लेअरची कॉपी घेतली आणि जो कट केलेला पार्ट होता तो इथे आपण टाकूयात. दोन्ही लेअर सिलेक्ट करायच्यात. कंट्रोल जी ने ग्रुप करायचा आहे. कंट्रोल जी ने ग्रुप केल्यानंतर डुप्लिकेट येईल. आता एक ग्रुप मी हाईड करून ठेवतोय. ह्या ग्रुपला आपण अल्ट एल डबल एस प्रेस करून स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात. स्मार्ट ऑब्जेक्ट झाल्यानंतर कंट्रोल ओ ने ओपन करायचं. या ठिकाणी 2 टेक्स्ट इफेक्ट आहेत. तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. सध्या मी गोल्डन टेक्स्ट इफेक्ट यूज करतोय. ह्या स्पेसिफिक लेअर मध्ये आल्यानंतर तुम्हाला जस्ट राईट क्लिक करायचं आहे, कॉपी लेअर स्टाईलला क्लिक करायचं आहे आणि आपल्या ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला राईट क्लिक करून पेस्ट लेअर स्टाईलला क्लिक करायचं आहे.
लेअर स्टाईल पेस्ट झाल्यानंतर आपण याची आधी शॅडो ॲडजस्ट करून घेऊ. शॅडोला डबल क्लिक केलं मी, डिस्टन्स केला कमी, साईज केली साधारण 13 पिक्सलच्या आसपास, एवढं इनफ आहे. ओके, डन. आता करूयात कंट्रोल टी, कंट्रोल अल्ट अँड शिफ्ट. कंट्रोल अल्ट शिफ्टने व्यवस्थित असं हे टेक्स्ट असं ॲडजस्ट करून ठेवायचं. तर साधारण ह्या लेवलला मी इथं ठेवलं आहे. आता वळूयात पुढे. सेंटर अलाइन घेतल्यानंतर यांचं पथ टाकूयात. यासाठी कंट्रोल एच म्हणजेच गाईडलाईन चालू करायची. इथे तुम्ही अनेक देवनागरी गुगलची फॉन्ट यूज करू शकता. छान आहे, डिसेंट आहे, कॉर्पोरेट वाटते, ओके आहे. ठीक आहे, तर हे यांचं पद इथं टाकलेलं आहे. व्यवस्थित त्याला सेट करून देऊ साधारण ह्या लेवलला. आता पुढे ह्या ग्रेडियंटला आपल्याला थोडं चेंज करायचं आहे. ग्रेडियंटच्या लेअरला डबल क्लिक केलंय मी. हा आपला ग्रेडियंट आहे. मेक शुअर हा जो स्पेसिफिक लेअर आहे याला थोडं क्लिक करून खाली घ्या. ठीक आहे, आणि जर तुम्हाला तो ठेवायचाच असेल तर त्याला थोडा अशा प्रकारे फेंड करता येईल. ठीक आहे, आता हा फेंड झालेला आहे. आता या ठिकाणी हा जो लाईट कलर आहे त्याला डबल क्लिक करून आपण थोडासा कलरफुल करू. इनफ आहे. बेवल एम्बॉसिंग मध्ये यायचं आहे. साईज करायची एक कमी, साधारण ह्या लेवलला. मी 8 पिक्सल्स ते 10 पिक्सलच्या आसपास ठेवतो, बट इथे आपण 7 ते 8 पिक्सल्स मध्येच ठेवूयात. मी बेवल एम्बॉसिंग मध्ये येऊन साईज कमी केली आहे, दॅट्स इट. ठीक आहे, बाकी स्टील जी काही सेटिंग आहे ती तशीच आहे. विंडोजमध्ये आहे कॅरेक्टर पॅनल. या कॅरेक्टर पॅनलला क्लिक करायचं आहे आणि हे अपर केस जे आहेत ऑल कॅप्स हे बंद करायचे. ठीक आहे, बंद केल्यानंतर सेकंड हे जे -40 हे आहे तो 0 ठेवा. ह्या देखील लेअरला सगळ्यात टॉपला ठेवूयात. व्यवस्थित असं ऍडजस्ट करून ठेवायचं. परफेक्ट असं टेक्स्ट प्लेस झाल्यानंतर आपण त्यांना करूयात ग्रुप आणि ह्याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड क्रिएट क्लिपिंग मास्क करू. या ठिकाणी हा बॅकग्राऊंड आहे, जस्ट वरती ठेवतोय अल्ट कंट्रोल मास्क आणि याला व्यवस्थित असं ऍडजस्ट करून ठेवायचं. या बॅकग्राऊंडला मी इथे ठेवला. कंट्रोल यू प्रेस करा आणि सॅच्युरेशन वाढवा. तर अशा प्रकारे आपण 90% डिझाईन इथे कम्प्लीट केलेली आहे. फायनल इफेक्ट्स अप्लाय करण्यासाठी सगळ्यात वरच्या लेअरला इथे क्लिक करूयात. ऍडजस्टमेंट, कलर लुकअप्स. कलर लुकअप इथे तुम्हाला जो योग्य वाटेल ते कलर तुम्ही यूज करू शकता. मी सध्या क्रिस्प वॉर्म यूज करतोय, जो जाईल बॅकग्राऊंडच्या वरती आणि त्याची ओपेसिटी असणार साधारण 20च्या आसपास, 20-25च्या आसपास आपण साधारण ओपेसिटी ठेवतो. ही लेअर सगळ्यात खाली गेलेली आहे. ठीक आहे, आता सेम बॅकग्राऊंडच्या वरती सुद्धा एक आपण इथे घेणार आहोत. तर कलर लुकअप जी सुटेबल अशी लेअर आहे ती इथे घेऊयात. क्रिस्प फॉर्म इथं पण छान वाटते, किंवा फॉल कलर भारी वाटते, तर इथे मी 30च्या आसपास ठेवतोय. अदरवाइज ठीक आहे, 20 इज फाईन. छान. आता पुढे या ठिकाणी जर तुम्ही पाहिला तर इथे लाईट येते. ठीक आहे, जे की तिथे अननेसेसरी आहे. तर ह्या डोअरला मी इथं क्लिक करतोय. ऍडजस्टमेंट, एक्सपोजर, क्रिएट क्लिपिंग मास्क कमी केलाय. सेम लेअरला अल्ट प्रेस करून सगळ्यात वरती ठेवूयात आणि त्याला सुद्धा क्रिएट क्लिपिंग मास्क करू. आता ब्रश घ्यायचा आहे तुम्हाला आणि हा जो पार्ट आहे एवढाच रिकवर करायचा, कारण ह्याच्या एजेस वरती लाईट असायला हवी. बरोबर. मेक शुअर हार्ड राउंडेडच्या ऐवजी सॉफ्ट राउंडेड ब्रश यूज करा. आणि जर काही ब्रशचा इम्पॅक्ट पडत नसेल तर मेक शुअर इथे मोड नॉर्मल पाहिजे. आता इथे
एक्सपोजर आपण अप्लाय केला, त्याला रिकवर करू. परफेक्ट आहे. तर अशा प्रकारे एक्सपोजर ऍड झाल्यानंतर आता पुढे बघू. कंट्रोल एच ने मी गाईडलाईन्स हाईड केल्यात. डिझाईनमध्ये पाहायचं आहे काय मिस झालंय का. सर्व डिझाईन फायनली चेक झाल्यानंतर आपण एक इफेक्ट अप्लाय करू. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई ने इमेज इथे तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे, त्याला करायचं आहे स्मार्ट ऑब्जेक्ट आणि द्यायचा आहे कॅमेरा रॉ. ह्या कॅमेरा रॉ मध्ये आल्यानंतर जस्ट कॉन्ट्रास्ट वाढवा, हायलाइट नॉर्मल कमी करू, शॅडो थोडा कमी करू, ब्लॅक, येलो, मजेंटा आणि थोडा वायब्रन्स, टेक्स्चर, क्लॅरिटी. परफेक्ट. आता याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं काही चेंजेस आलेले आहेत, काही चेंजेस करणं गरजेचं आहे, तर ही लेअर हाईड करायची. लेअर हाईड झाल्यानंतर तुम्ही चेंजेस अप्लाय करू शकता. एक्झाम्पल, या ठिकाणी शॅडोची गरज आहे, तर आता आपण स्मार्ट ऑब्जेक्ट अपडेट, इथे स्मार्ट ऑब्जेक्ट अपडेट करू शकतो. डोअरच्या जस्ट खाली इथे मी एक नवीन लेअर घेतली आहे आणि ब्रश घेतोय. सॉफ्ट राउंडेड ब्रश सोबत ओपेसिटी करूयात कमी आणि फ्लो सुद्धा. या ठिकाणी डार्क कलर इथलाच पिक करतोय मी आणि रफ कलर असा अप्लाय करतोय. का? कारण जस्ट त्याची शॅडो पडल्यासारखी ते वाटली पाहिजे. त्याचा ब्लेंड मोड मल्टिप्लायवर ठेवूयात आणि ओपेसिटी करूयात कमी. ओके, ग्रेट. क्लोज करताना मी डिझाईन सेव्ह केली आहे. सेव्ह अपडेट व्हायला कधी कधी वेळ लागते, तर इथं इनफ आहे. एवढा इफेक्ट सध्या ओके वाटतं. सेम लेअर आहे, कंट्रोल अल्ट शिफ्ट ई, स्मार्ट ऑब्जेक्ट, आणि स्मार्ट ऑब्जेक्ट झाल्यानंतर कॅमेरा जस्ट उचलून इथे ठेवून द्यायचा. आपला वेळ वाचेल. काही चेंजेस असतील तर डबल क्लिक करून आपल्याला इथं करता येतील. ओके, परफेक्ट. लास्टला इथे विग्नेटिंग ऍड करूयात लाईटली. तर अराउंड 31च्या आसपास मी विग्नेटिंग ऍड करतोय. आता ही विग्नेटिंग आपण एक स्वतंत्र लेअर वरती देऊ शकतो. ह्याचा बेनिफिट आहे. बेनिफिट काय आहे सांगतो. कंट्रोल जेने डुप्लिकेट घेतली, फिल्टर आणि कॅमेरा रॉ. जेव्हा तुम्ही विग्नेटिंग एक स्वतंत्र लेअर वरती द्याल तेव्हा तुम्हाला स्पेसिफिक एरिया फक्त सिलेक्ट करता येईल. एक्झाम्पल पहा, अल्ट प्रेस करून आपण याला देऊयात मास्क, बी फॉर ब्रश, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला विग्नेटिंगचा इफेक्ट पाहिजे त्या ठिकाणी जस्ट व्हाईट कलर घेऊन ब्लॅक मास्क वरती अशा प्रकारे अप्लाय करू शकता. आता ऑब्व्हियसली लेफ्ट साईडला आपण शॅडोसाठी दिली होती, तर इथे विग्नेटिंगचा इफेक्ट आला तरी चालतो. या साईडला नाही आला पाहिजे. डन. बिफोर आफ्टर. तर हा एक त्याचा चांगला यूज आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई ने मी आणखीन एकदा त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट केलं, एक्सपोर्ट केलं. एक्सपोर्ट झाल्यानंतर आपण स्मार्ट ऑब्जेक्ट केला आणि त्याला आत्ता देऊयात फिल्टर गॅलरी. ह्या इफेक्टचा खूप रिअर यूज होतो, बट आपण आज करूयात. फिल्टर गॅलरीमध्ये टेक्स्चर आहे. ह्या टेक्स्चरच्या फोल्डरमध्ये सगळ्यात लास्ट ऑप्शन आहे टेक्स्चरायझर. स्केलिंग 70 केली आहे आणि रिलीफ 2च्या आसपास देतोय. परफेक्ट आहे. आता टेक्स्चर वगैरे तुम्हाला दिसतंय, डिझाईन क्लिअर दिसते. अशा प्रकारे आजच्या सेशनला इथे मी पूर्णविराम लावतो. मला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉलो करायला विसरू नका. व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तिथे तुम्हाला नवीन अपडेट्स, डिझाईनच्या रिसोर्सेस ह्या सर्व गोष्टी मिळतील. जय हिंद.